जय शिवराय मित्रांनो, मी अंकुश पाटील आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज मी आलो आहे सोंडाई किल्ला बघण्यासाठी। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेला एक गिरिदुर्ग किल्ला। सोंडाई किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेला एक सुंदर आणि निसर्गरम्य गिरिदुर्ग किल्ला आहे। पावसाळ्यात हा किल्ला हिरवागार दिसतो आणि येथील धुक्याने वेढलेले डोंगर हे पर्यटकांना भुरळ घालतात। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया सोंडाई किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती। जर आपणास इथे ट्रेक करायचा असेल तर सोंडाई किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ही 1200 फूट आहे, सुमारे 365 मीटर। सोंडाई किल्ला हा मध्यम सोपा श्रेणीत मोडला जातो। सोंडाई किल्ला चढण्यासाठी 1 तास कालावधी भरपूर आहे आणि उतरण्यासाठी अर्धा तास पुरेसा आहे। मित्रांनो, आपण हा ट्रेक आपल्या परिवारासोबत किंवा लहान मुलासोबत करायचा असेल तर आपण इथे येऊ शकता। हा फारसा थरारक किंवा दमछाक करणारा ट्रेक नाही। ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी मोरबे धरण आहे। त्या मोरबे धरणाचं दृश्य किल्ल्यावरून स्पष्ट दिसत होतं। मित्रांनो, आपल्याला सोंडाई किल्ल्याला यायचं असेल तर त्याबद्दल माहिती मी आपल्याला पुढे देतो। आपण जर मुंबईवरून येत असाल तर सर्वप्रथम आपण खोपोली येथे यावे। खोपोलीवरून आपण चोक आणि चोकवरून वावरले गाव येथे यावे। ह्या वावरले गावात राहण्याची आणि जेवणाची सोय होते। मित्रांनो, या वावरले गावातून सोंडाई किल्ल्याचा ट्रेक चालू होतो। आपल्याकडे स्वतःचं वाहन असेल तर आपण मॅपद्वारे इथे पोहोचू शकता। सोंडाई किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ कोणता तर जून ते फेब्रुवारी। विशेषतः आपण इथे जर पावसाळ्यात याल तर धुके आणि हिरवळ आपले मन मोहून टाकतात। पावसाळ्यात शिडी मार्ग ओलसर असल्याने काळजीपूर्वक चढा, तसेच चांगले ग्रीप असलेले शूज वापरा। सोंडाई किल्ल्यावर पाण्याचे 2 भरलेले टाके आहेत, परंतु इथला पाणी पिण्यायोग्य नाही, त्यामुळे आपण सोबत पाणी आणावे। सोंडाई किल्ल्याची सर्वात मोठी ओळख असेल तर ती म्हणजे ह्या किल्ल्यावर उभी असलेली लोखंडी शिडी। आपण जर पावसाळ्यात हा ट्रेक करत असाल तर ह्या शिडीवरून व्यवस्थित सांभाळून चालावे। ही शिडी चढताना ट्रेकर्सना थरारक अनुभव येतो आणि त्याचमुळेच हा सोंडाई किल्ला ट्रेकसाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय ठरला आहे। हा शिडी मार्ग ओलसर असल्याकारणाने इथे आपण उतरताना काळजी घ्यावी। मित्रांनो, ह्या व्हिडिओमार्फत अजून एक आपणास मला सांगायचं आहे की हा किल्ला खूप छान आहे, परंतु येथे जागोजागी कचरा, पाण्याच्या बॉटल टाकल्या होत्या, ह्याची जरा आपण काळजी घ्यावी। आपण सोबत आणलेला खाऊ किंवा त्याचे प्लास्टिक कचरा आपण सोबत बॅगेत घेऊन जावा, इथे टाकू नका। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेला हा सोंडाई किल्ला सोपा असला तरी ह्या लोखंडी शिडीवरून चढताना किंवा उतरताना आपल्याला थरारक अनुभव येतो। लोखंडी शिडी चढून गेल्यानंतर आपल्या नजरेस अजून एक पाण्याचं टाकं दिसतं। हे पाण्याचं टाकं पूर्ण कातलात कोरलेलं आहे। मित्रांनो, सोंडाई किल्ल्याच्या माथ्यावर सोंडाई देवीचं एक मंदिर आहे, त्यामुळे नको ती गाणी लावून इथलं वातावरण खराब करू नका। सोबत असलेल्या रिकाम्या बिसलरी बॉटल आणि खाऊचा कचरा, प्लास्टिक हे सोबतच बॅगेत घेऊन जा। सोंडाई किल्ल्याच्या माथ्यावर जाताना आपले चप्पल, शूज येथे काढावे, कारण वर देवीचं मंदिर आहे। सोंडाई किल्ल्याच्या माथ्यावर फारशी जागा नाहीये। येथे सोंडाई देवीच्या मूर्ती आहेत। देवीचं दर्शन घेऊन आम्ही माघारी परत निघालो। मित्रांनो, आपल्याला सोंडाई किल्ल्याला भेट द्यायची असेल तर आपण इथे पावसाळ्यात नक्की या। पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो,
येथे कचरा अजिबात करू नका. आपल्या गडाची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. मित्रांनो, सोंडाई किल्ला हा आमचा पूर्णतः बघून झालेला आहे. आता आम्ही माघारी निघतो आहोत. सोंडाई किल्ल्याबद्दल मी दिलेली माहिती आपणास कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. तत्पूर्वी मी आपली रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.